मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी युवक आणि युवती, लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ यांचा एक टाहो आहे, आक्रोश आहे की आम्ही आता आमचा कालावधी संपत आहे, आता आम्ही काय करावं। तर शासन या बाबतीत काहीही ठोस पावलं जसं बोललं तसं काही करेल आजच्या दिनांकाला तरी शक्यता आज तरी सांगता येत नाही। 6 महिन्यानंतर प्रशिक्षणार्थी म्हणजेच तिथे लाडके भाऊ लाडक्या बहिणी जिथं काम करतायत तिथेच ते कायमस्वरूपी होतील वगैरे असे ज्या काही चॉकलेट देण्यात आले, त्यांना काही आमिष दाखवण्यात आले, त्या दृष्टिकोनातून प्रत्यक्ष अंमलबजावणी काही होताना दिसत नाही किंवा यांना दिलेली आश्वासने पूर्ण करू अशा पद्धतीचे स्टेटमेंट माजी मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्र्यांच्याकडून काही झाले। 50% युवकांना या प्रशिक्षणार्थींना आम्ही कायमस्वरूपी म्हणजे रोजगार देऊ अशा संदर्भाचे स्टेटमेंट झाले। परंतु आता त्या स्टेटमेंटला सध्या तरी काही अर्थ आहे का हे शासनाने सांगावं। तसं तरी काही पावलं उचलताना शासन आजच्या दिनांकाला तरी दिसत नाही। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत उमेदवारांना 6 महिने कार्यरत राहतील याची फक्त दक्षता घ्यावी, त्यापेक्षा जास्त राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे काही पत्र शासनाच्या प्रशासनाकडून फिरताना दिसत आहेत। तर आता हे सगळं असताना शासनाने या संदर्भामध्ये या प्रशिक्षणार्थींना वाऱ्यावर सोडून देण्याचं जर धोरण स्वीकारलं, त्यांना स्वयंरोजगार देण्यासाठीची व्यवस्था केली नाही आणि रोजगार देण्याची व्यवस्था केली नाही, तर अशा परिस्थितीमध्ये काही उपाय आहेत का या संदर्भामध्ये आजच्या ह्या भागामध्ये आपण विवेचन करणार आहोत। आता मी या सन्माननीय सध्याचे जे आमदार आहेत किंवा आतापर्यंत जे आमदार होऊन गेले त्यांनाही काही विनंती करणार आहे की विद्यमान आमदार आणि मंत्री यांची जी संख्या एकूण जे विधानसभेची 288 जे आमदार आहेत, एकूण आमदार 288 आहेत, खासदार महाराष्ट्रातले 48 आहेत, ते 236 लोकांनी एक 200 विद्यार्थ्यांना प्रशिक्षणार्थींना रोजगार आणि स्वयंरोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या पातळीवरून वैयक्तिक आणि वेगवेगळ्या कंपन्या, वेगवेगळे उद्योग, वेगवेगळे व्यवसाय, वेगवेगळ्या शासकीय आणि निमशासकीय आस्थापना यांच्या माध्यमातून जर रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न झाला तर नक्की वेगवेगळ्या कंपन्यांचं सहाय्य घेऊन तुम्हाला सांगतो हा प्रश्न सहज मिटू शकतो। कारण काही आमदारांनी रोजगार मेळावे घेण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलताना दिसत आहेत। मी एक उदाहरण म्हणून सांगेल, नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघाच्या विद्यमान आमदार श्रीजयाताई अशोकराव चव्हाण यांनी या दिशेनं पाऊल उचललेलं आहे। त्यांचा महाराष्ट्रातील तमाम युवक आणि युवतीच्या वतीनं आभार आणि अभिनंदन। किमान त्यांनी त्यांच्या मतदारसंघापुरता किंवा इतरही त्यांना फायदा होऊ शकेल, किमान त्यांच्या मतदारसंघातील प्रत्येकाने आमदारांनी अशा पद्धतीची जर पावलं उचलून रोजगार आणि स्वयंरोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलली, मग ते काही वेगवेगळ्या अनेक कंपन्या आहेत, वेगवेगळ्या आस्थापना आहेत, यांचे सहकार्य घेऊन
जर त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून रोजगार मेळावे जे आयोजित करत आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन, मनापासून कौतुक आहे. आता त्यांचा मेळावा झाल्यानंतर त्याची फलनिष्पत्ती जे काही येईल ते आपण पुन्हा सांगणारच आहोत. आता ह्या आमदारांनी अशा पद्धतीनं आपल्या परीनं जर काही प्रयत्न केले, आता शासन ठीक आहे, आता शासनाचं आता बाजूला ठेव थोडा वेळेस, हे शासनाचा एक भाग म्हणून वैयक्तिक पातळीवरचे बोलतोय मी. शासन निर्णय हा बोलत नाही आता मी या भागामध्ये. आज खासदार आणि आमदारांनी अशा पद्धतीनं स्वतः पुढाकार घेऊन आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या या मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेतील युवक आणि युवतीसाठी सध्या मी बोलतो आहे. कारण ही मुलं सध्या काय झालेले आहेत, फसवणूक झाली आमची. शासनाने आमिष दाखवले, आश्वासनं दिले आणि हे शासकीय योजना आहे त्यामुळे पुढं काही होईल या अपेक्षेनं जे काही युवक आणि युवती आली त्या रोजगार काही मिळेल म्हणून त्यांच्या हातात आता सध्या तरी काही पडत नाही. त्यामुळे ते दुखावलेले आहेत. यांच्यासाठी मी बोलत आहे. त्यांचा हे दुखावलेली माणसं, हे दुखावलेली युवक युवती हे कुठेतरी डिप्रेशनमध्ये जाऊ नयेत, नर्वस होऊ नयेत, दुःखी खिन्न होऊ नयेत, हातपाय गाळून बसू नयेत. म्हणून यांना मी तुमच्या पाठीशी आहे, आम्ही तुमच्या पाठीशी आहे हे सांगण्याचं काम शासनातील व्यक्तींनी त्यांच्या वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करून जर केले तर किमान एक सामाजिक चांगलं काम होऊ शकेल असं मला वाटते. त्याचबरोबर अनेक स्वयं अर्थसहाय्यित ज्या शाळा आहेत, विद्यापीठ आहेत, महाविद्यालय आहेत, यांनी देखील काही प्रमाणामध्ये या युवकांना समाविष्ट करून घेण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलावेत. अशा पद्धतीचे प्रयत्न व्हावेत. त्यांनी सुद्धा काही प्रमाणात अशा युवकांना ते घेऊ शकतात. आता हे घेत असताना त्यांची उपयोगिता तुम्ही तपासूनच घ्या. त्यांचा जो उपयोग होतोय, ज्या ज्या ठिकाणी त्यांना काम देऊन त्यांचा उपयोग होईल अशानंच घ्या. मी काही असं सांगणार नाही की कोणालाही घ्या आणि कुठेही घ्या, असं काही नाही. जिथं ज्यांना जे काम जमते तिथं ते त्यांना काम द्या, असं त्याचा अर्थ आहे. त्यांना भीक देऊ नका, त्यांच्या कामाचा मोबदला. आता मी तुम्हाला अजून एक सांगतो. त्यांचं असं काय आहे, त्यांना किती दिलं जात आहे सध्या? 6,000 12वी पासवाल्यांना, ITI किंवा पदविकेंना 8,000 आणि पदवी आणि पदव्युत्तरला 10,000 रुपये दिले जातात. आता मला सांगा, 12वी पासचे पोरं तुम्हाला घ्यायचे आहेत तर त्यांना किती रोज पडतो? 200 रुपये. 200 रुपये रोज. आता 200 रुपये म्हणजे एक प्रकारचं मजुरीच मागतायत ना ते. पण त्यांना कुठेतरी काम मिळावं ही जी माफक अपेक्षा आहे. मी या उद्योजक, व्यापारी, व्यावसायिकांनाही नम्र विनंती आणि नम्र आव्हान करतोय, एक या भारताचा नागरिक या नात्यानं, की या विद्यार्थ्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडून देऊ नका. तुम्ही कुठे ना कुठे ज्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत, वेगवेगळे व्यापारी आहेत, व्यावसायिक आहेत, त्यांना हे 6,000 8,000 10,000वर सुद्धा हे युवक काम करायला तयार आहेत अनेक जण. जर त्यांना कायमस्वरूपी किंवा चांगला रोजगार मिळत असेल तर योग्य ठिकाणी. पण एवढ्यावर त्यांचं काही भागत नाही. खरं तर ते जरी अपेक्षा त्यांना जरी एवढ्यावर काही होत नाही. 6,000वर काय होणार आहे? आता तुम्ही विचार करा, तुम्ही नांदेडमध्ये एखाद्या युवकांना तुम्ही काम दिले, एखाद्या महाविद्यालयाने समजा 6,000 रुपयाचं, ठीक आहे देईल सर. त्या पोरानं 6,000 रुपयामध्ये त्या मुलीनं किंवा मुलानं, प्रशिक्षणार्थीने रूम कितीची घ्यावी? रूमचं भाडं काय समजा, एका रूमचं भाडं, मेस जेवला समजा तो मेसचं 3-1,000 रुपये तर मेस घेते. येण्या जाण्याचा खर्च आहे. तर याच्यातनं काही होणार नाही. पण किमान आपण त्यांना काहीतरी अर्थसहाय्य देऊन करावं. जे काही D.Ed झालेत, B.Ed झालेत, असे काही युवक युवती आहेत, वेगवेगळे कोचिंग क्लासेस आहेत, त्यांनी कुठंतरी त्यांना जर त्यांच्यामध्ये ते टीचिंग स्किल असेल चांगली
तर त्यांना काही समावेश करून घेण्याचा प्रयत्न आपण करावा. खाजगी काही ज्या शाळा आहेत, स्वतःचेच पगार ते देत असतात, अशा लोकांनी सुद्धा यातले युवक जर चांगले जर टीचर असतील, वेगवेगळ्या ठिकाणी जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण लागलेत त्या ठिकाणी यांनी जे काम केलं तर त्यांचा रिपोर्ट घेऊन अशा लोकांना जर आपण काम दिलं तर आपलंही चांगलं काम होईल आणि यांचीही सोय होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता हे झालं यांच्याकडून आपण मागणी केलेली आहे. समाजातील काही दानशूर व्यक्तीने समाजातल्या युवकांना हे स्वयंरोजगार प्राप्त करतील या दृष्टिकोनातून काही प्रयत्न, त्यांना अर्थसहाय्य देऊन काही करता येईल का या दृष्टिकोनातूनही प्रयत्न करावेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे युवकांनी देखील, आता स्वतः युवकांबद्दल सांगतो थोडं, युवकांनी देखील आपल्या ज्ञानाचा, आपल्या शहाणपणाचा, आपल्या अनुभवाचा, आपल्या कौशल्याचा उपयोग करून काही एक उद्योग, व्यापार आणि व्यवसाय करता येईल का, त्यावर काही प्रयत्न करता येईल का. आता छोटे छोटे उद्योग करून आपल्याला मिळालेल्या स्किलचा उपयोग करून स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या दृष्टिकोनातून देखील स्वतः पावलं टाकावेत. त्याच्यामध्ये उदास निराश होऊन बसू नये अशी आपल्याला एक विनंती या निमित्तानं मी करतो आहे. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांचं एक विधान मी वाचलेलं आहे, ते तुम्हाला सांगतो की बुटाच्या पालिसपासून ते डोक्याच्या मालिसपर्यंत युवकांनी काम केलं पाहिजे, युवतींनी काम केलं पाहिजे, अशा पद्धतीचा एक संदेश त्यांनी दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात आपलं स्वतः काम करून सुद्धा कोणत्याही कामाची लाज न बाळगता काम करण्यासाठी युवकांनी पुढं येण्याच्या दृष्टिकोनातून काही करता येईल का या दिशेने पावलं. कारण निष्क्रिय राहिलात, तुम्ही उदास राहिलात, आपल्याला धोका बसला असं म्हणत राहिलात, आता आपल्या जीवनाचा काही उपयोग नाही असं म्हणत राहिलात, तर तुमची मानसिकता नकारात्मक बनून जाईल आणि नकारात्मक मानसिकतेतून मानसिक आजार आणि शारीरिक आजारही उद्भवतात. आणि हे नैराश्य झालेली ही पिढी, 1,00,000 1,15,00,000 युवक हे महाराष्ट्रात अशा पद्धतीच्या एवढ्या नर्वस सिस्टीममध्ये राहणं, नर्वसमध्ये राहणं हे काही महाराष्ट्राला परवडणारी गोष्ट नाही. म्हणून युवकांनी या दिशेनं काही पावलं उचलावेत. शासन तर त्याच्या पद्धतीनं काही रोजगार मेळावे घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्या रोजगार मेळाव्यातून नांदेडला एक रोजगार मेळावा झाला, स्वयंरोजगार मेळावा कौशल्य विकासच्या वतीनं, पण त्याला फार कमी युवकांना तिथं संधी मिळालेली आहे. तर शासन बघूया या दिशेनं काही पावलं उचलेलंच अशी आशा करू. आणि तरी समाजातल्या लोकांनी देखील या दिशेनं पावलं उचलावेत आणि युवकांनी धीर सोडू नये, युवकांनी हताश निराश होऊ नये. युवकांनी प्रेरणादायी उद्योजकांच्या, प्रेरणादायी व्यावसायिकांच्या, व्यापाऱ्यांच्या, स्वतःच्या शून्यातून विश्व निर्माण केलेल्या उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिकाच्या आत्मचरित्राचं वाचन करावं. वेगवेगळ्या उद्योगाच्या, व्यापाराच्या, व्यवसायाच्या संधी शोधाव्यात आणि त्या संधीतून एखादी संधी आपण संधीचं सोनं करावं आणि त्या ठिकाणी आपला रोजगाराचा प्रश्न मिटवून इतरांचाही रोजगाराचा प्रश्न मिटवण्याचा विडा उचलावा. या दिशेनं काही पावलं उचलावेत एवढीच या निमित्तानं विनंती करतो. शासनाला शेवटची विनंती आहे की शासनाने आपण दिलेली जी वचनं आहेत, वचनं पाळून आपली विश्वसनीयता कायम ठेवावी अशी एक विनंती करून थांबतो. धन्यवाद.